हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्रद्धाज व्लॉग नंबर 1 मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला, छान अशी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. देवपूजा वगैरे झाली. आज जरा लवकरच देवपूजा करून घेतली, म्हणजे ना 8:30 पावणे 9चं टायमिंग होतं. त्यावेळेस माझी देवपूजा वगैरे आवरली आणि म्हटलं चला आता ना हे आणि शौरू अजून झोपलेलेच होते, म्हटलं जरा एक्स्ट्राची कामं जी असतात ना ती करूया. तर बघा, आता तुम्हाला समजलं असेल किचन ट्रॉल्यांच्या खाली जे आहे तर किती सारी धूळ जमा झालेली आहे. आणि ना मागे मी ट्रॉल्या वरतून साफ केल्या होत्या, जसं तुम्हाला बोलली होती की मधूनही साफ कराव्या लागतील. तर बघा, आता ट्रॉल्या बसवणे ना महिना झालेला आहे. आणि आता जो खालचा असतो ना, म्हणजे खालची ट्रॉली असते ना आपण जी खाली लावतो, तर तिच्या आतमध्ये बघा किती धूळ जमा झालेली आहे. तर आता ना ट्रॉल्या केल्या तर खूप हौशीने, पण साफ करणं खरंच अवघड झालं आहे असं मला वाटतंय. कारण की ना हे करताना व्हीलच्या जर केल्या असताना तर आपल्याला ना रोजच्या रोज हे काढून साफ करता येतं. पण तेव्हा कसं मला आयडिया नव्हती, आणि आम्ही ज्यांच्याकडे ट्रॉल्या बनवल्या ना त्यांनीसुद्धा आम्हाला काय असं म्हणजे सजेस्ट नाही केलं, आणि मला माहितीच नव्हतं. पण मग मी आत्ता बघितलं तर खाली व्हीलवाल्या ट्रॉल्यासुद्धा ना आपण करू शकतो, जेणेकरून आहे ना आतली जी बाजू असते ना ती स्वच्छ राहते आणि रोजच्या रोज आपल्याला साफ करता येतं, पुसता पण येतं. तर आता ठीक आहे म्हटलं, आपल्या आशा ज्या आहेत त्याच आपल्याला क्लीन करणं, स्वच्छ ठेवणं तेच आपलं काम आहे. तर पहिले ना आता म्हटलं भांडे लावण्याच्या आधी ह्या ट्रॉल्या पहिले सर्व काही झाडून वगैरे घेते, पुसून वगैरे घेते. तर बघा, सगळ्यात आधी ना फक्त झाडूनच म्हटलं करून घेऊया. तर झाडूने नुसतं झाडून काही निघत नाही, आणि थोडं पुसायचं वगैरे सुद्धा ना थोडं कठीणच आहे. कारण की आतमध्ये फ्रेम आहे आणि ते हाताला लागतंसुद्धा. मला मग अशी म्हणजे पुढे बोटाला खूप लागलं, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे जे दिसतात ना पाईप स्टीलचे वगैरे, त्याला ना अशी धार आहे, त्यामुळे ना नकळत आपण पुसता पुसता जर लागलं ना तर खूप जोरात असं हात आपला बोट वगैरे चिरला जातो. तर मग आता इथे मी तेच करत होती, जरा म्हटलं काढलंच आहे तर व्यवस्थित पुसून घेते. तर आता बघा, व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं. आणि ना या ट्रॉलीमध्ये, म्हणजे ही ट्रॉली ना ताटांची आहे, मोठे ताटं वगैरे जे असतात ना त्या ताटांची आहे. तर ना मग सर्व काही आता भांडे व्यवस्थित लावले आतमध्ये, आणि ना ही ट्रॉलीमध्ये ढकलून दिली, करून घेतली. बघा, बाहेर भरपूर धूळ तुम्हाला दिसत असेल. तसंच ना ही तर काही निघत नाही, पण हिच्या आत बाजूने ना म्हणजे आतमधूनच मी व्यवस्थित हे केलं, झाडून पुसून घेतलं. आता काढले ती म्हणजे समोरची ट्रॉली, तर कटलरीच्या खालचा जो सेक्शन असतो ना ते आता काढलेला आहे. तर आज फक्त खालचंच करते, वरती काय अजून एवढं हे नव्हतं. म्हणजे जी आपली खाली लादी वगैरे आहे ना तिथे जास्त खराब झालं होतं. तर इथे पण सेम बघताय तुम्ही, खूपच म्हणजे इथेच आणि करताना माझ्या बोटाला सुद्धा लागून गेलं. आणि असं वाटतं खरंच, म्हणजे ना एकदमच थोडं मला कठीणच वाटलं साफ करायला, कारण की पाहिजे तसं साफ काही होत नव्हतं. तरी पण मग मी माझे प्रयत्न चालू होते की असं थोडंफार वाकडं तिकडं हात वगैरे टाकून आतमध्ये व्यवस्थित झाडू घालून ना व्यवस्थित क्लीन करूया. म्हटलं जेवढं होईल तेवढं तरी झालं पाहिजे. आणि ह्या ज्या फ्रेम तुम्हाला दिसत आहे ना त्याच्यावर एवढी सारी धूळ जमा झालेली होती ना की खूपच, म्हणजे असं वाटलंच नव्हतं मला की एवढी आतमध्ये सुद्धा धूळ जात असेल. कारण की कसं आपण बाहेर झाडतो वगैरे ना, तर आतमध्ये थोडीफार धूळ आतमध्ये उडतच असेल, त्यामुळे मग ती एवढा कचरा जमा झाला. आता सर्व काही झाडून वगैरे घेतलं. आणि ना इथे जे आहे ना मी जिथे पुसते तिथे ना मी तेलाचा डब्बा, त्याच्यानंतर बाजरीचा गव्हाच्या पिठाचा डब्बा हे असं ठेवलेलं असतं. आणि एक आहे ना स्टीलचा डब्बा असतो ज्याच्यामध्ये मॅगी वगैरे जे असं सामान असतं ना ते आतमध्ये ठेवलेलं असतं. कारण की हा जो कोपरा आहे ना याच्यामध्ये काही ट्रॉली आपण करू शकत नाही. तसं ही ना सिलेंडरची जागा असते, पण आमचं सिलेंडर बाहेर आहे, त्यामुळे ही जागा आमची ओपनच आहे, मोकळी आहे. म्हणजे इथे मी डोअर केलेला आहे, तर ही जागा वेस्ट जाऊ नये म्हणून मग इथे डोअर करून घेतला. आणि आतमध्ये आपण काही सामान वगैरे ठेवू शकतो. तर इथे सुद्धा ना कोपरा आहे, तर बघा कोपऱ्यामध्ये जाळे जळमटे लवकर लागतात, त्यामुळे ना व्यवस्थित झाडून घेतलं आणि ना स्वच्छ आतमध्ये जाऊन पुसून घेतलं ना. आता तुम्ही बघू शकता बाजूच्या फ्रेमवर किती धूळ जमा झालेली आहे. आता मला माहिती आहे आज जर पुसलं ना उद्या हे तसंच होणार आहे, पण शेवटी म्हणतात ना आपल्या मनाला पुसल्यानंतर जे समाधान मिळतं ना ते वेगळंच असतं. कॅमेरा थोडासा हललेला आहे, कारण की ना ट्रायपॉडला मोबाईल लावला होता, पण काहीच तुम्हाला दिसत नव्हतं, त्यामुळे मग मी हातात घेऊन शूट करत होती आणि कामसुद्धा करत होती. तर बघितलं तुम्ही किती सारी धूळ होती. आणि हे सगळं करता तुम्ही बघू शकता माझ्या हाताला चांगलंच लागलं आहे, बोटाला इतकं लागलं ना की खूपच, म्हणजे अगदीच. हे बघा, हे जे दिसतं ना बोट मी तुम्हाला दाखवते ते अगदी असं धारधार आहे, आणि पुसण्याच्या नादामध्ये पटापट करायला गेली आणि खूप जोरात लागून गेलं. आणि आज सकाळी असंच झालं, सर्व काही काम करण्याच्या आधी ना तूप काढलं होतं आईंनी, त्यामुळे मध्ये म्हटलं मिक्सर व्यवस्थित ठेवूया. आणि आईंकडनं मिक्सरचं बटन चालूच राहिलं आणि माझा बोटसुद्धा मिक्सरमध्ये गेला, तिथंही मला थोडंसं लागलं. तर आता सर्व काही आवरलं, साफसफाई झाली. आता म्हटलं थोडासा ना नाश्ता वगैरे करून घेते. तर पोहे बनवले होते आज, दुसरं काही केलं नव्हतं कारण की स्वयंपाक थोडाफार बाकी होता. तर बघा
फ्रेश असा झाडाचा कढीपत्ता बाहेर आणला मी, तो पाण्यामध्ये घालून ठेवला. बघूया जेवढा राहील तेवढा राहील, नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवेल. आणि बाहेरच आपलं झाड आहे त्यामुळे मग काही टेन्शन नाही. आणि बघा हे तूप काढलेलं होतं हेच तुम्ही आवरायला गेली आणि माझा बोटच मिक्सरच्या ह्याच्यामध्ये गेला आणि तिथेसुद्धा मला खूप लागलं, उजव्या हाताच्याच बोटाला लागलं. किचन ओटावरचा पसारा तुम्ही पाहू शकता, पण आता तो पसारा ठेवला आहे. नाश्ता वगैरे मी केला आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे वोटिंगला. आज आहे मतदान, तर सर्वांनीच ना आपला लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे, तर तेच करण्यासाठी आम्ही आलो. तर सगळ्यात पहिले ना आम्ही दोघंजण आलो, त्याच्यानंतर मग आईंना घेऊन मला पुन्हा जायचं होतं. तर जिथे वोटिंगला आलो ना ती यांची स्कूल होती. तर बघा आमचं वोटिंग वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे घरी. तर मस्त एक सेल्फी घेतला आम्ही. तर चला आता 12:30 वाजलेले आहे. तुम्ही सकाळपासूनचं रुटीन बघितलं, थोडंफार तुमच्याशी शेअर केलं. त्याच्यानंतर मी वोटिंग करायला गेली होती. तर बघा आता वोटिंग करून आलेली आहे. हे बघा आता थोड्या वेळाने ना आईंना पण घेऊन जायचं. ते आधी ना घरातली माझी सगळी कामं बाकी होती. तुम्हाला किचन ओटर मागे खूप सारा पसारा पण दिसत असेल. तर आज असं झालं ना की आम्हाला पाणीच आलं नाही. 4था दिवस आहे तरी पाणी आलं नाही. आता उद्या पाणी येईल, त्यामुळे मग वरच्या टाक्यांमधलं पाणी थोडंफार कमी झालं आणि मग मला हाताने कपडे धुवावे लागले. मग आता कपडे वगैरे धुतले आणि आता खूप सारा पसारा ना किचन ओट्यावरचा आवरायचा बाकी आहे. त्याच्या आधी ना मी आता बनवणार आहे ते म्हणजे फालुदा. तर हा फालुदा मी तुम्हाला दाखवला होता की डीमार्टमधून आणलं होतं. इट मी फालुदा मिक्स केसर फ्लेवरचा आहे. तर आता हा कसा बनवायचा तुम्हाला सांगते. याच्यावर दिलं आहे मागे 1 लिटर दुधामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते उकळवून घ्यायचं 2 ते 3 मिनिट. तो केसर पिस्ता येतो हा करू ना, तो करायचा का? हा करू. हे बघा 1 लिटर दुधामध्ये 1 ग्लास पाणी मिसळून 2 ते 3 मिनिटं उकळवून घ्यायचं. तर आता इथे मी दूध वगैरे घेतलेलं आहे आज एक्स्ट्रा. हा केसर पिस्ता फ्लेवरचा आहे, तो कसा करायचा ते पण बघूया आपण. तर सेम आहे, सेम आहे. तर बघूया आता कसा होतोय. तर चला तुम्हाला पण मी दाखवते कसा करणार आहे. तर चला एवढं ग्लासभर पाणी मी याच्यामध्ये टाकलंय. 1 लिटर दूध आहे. आता आपण याला कट करूया आणि हा पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आता दूध आहे ना ठेवलं आहे मी तापायला. दूध उकळलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला हा फालुदा ॲड करायचा आहे. तर बघा याचा कलर असा छान पिस्ता कलरचा आहे. तर बघूया आता कसा होतो. याच्यावर लिहिलं आहे त्यांनी की 6 ग्लासपर्यंत होऊ शकतो. आता हे बनवून ठेवते. हे टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थंड करायचं फालुदा. आपल्याला वाटलं तर आपण त्याच्यावर आईस्क्रीमसुद्धा टाकू शकतो. तर आता पहिले बघूया, मी तुम्हाला दाखवते. दूध छान उकळलं की हे पूर्ण आपण जे आहे काय केसर पिस्ता फालुदा जे आहे प्रीमिक्स ते त्याच्यामध्ये टाकूया. मग तुम्हाला दाखवते मी. छान आहे ना भाऊ, मस्त आहे. कलर पण छान आहे. शौरूचंच आणल्यापासून चाललं आहे की फालुदा कर फालुदा कर. मग आज सकाळी एक्स्ट्राचं दूध घेतलं आणि म्हटलं चला आज करूया, कारण की दुपारी गरमी पण भरपूर असते आणि मग त्यामुळे ना असं काहीतरी थंडगार वाटतं. आता तर बाहेर एवढं कडक ऊन पडलं ना. आम्ही वोटिंग करायला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा तर खूपच कडक ऊन लागलं म्हणजे येताना. आता परत आहे ना थोड्या वेळाने आईंना घेऊन जायचं आहे. त्याच्या आधी मी पहिले भांडे वगैरे आवरते आणि मग आईंना घेऊन जाते. खूपच पसारा पडला आज सकाळपासून. चला पाणी नाही आलं ना की काही सुचत नाही कामं करायला, त्यामुळे असं कधी कधी उशीर होऊन जातो. तर ठीक आहे, चला आता बघते, उकळायची वाट बघते. हो ना, करायचं आहे ना. तर बघा दूध आता बऱ्यापैकी चांगलंच उकळलेलं आहे. अशी दुधाला उकळी फुटल्यानंतर आहे ना थोडंसं तुम्हाला जर पातळ वाटत असेल, म्हणजे तुम्ही इथे ना म्हशीचं सुद्धा दूध वापरू शकता, पण मग मी गाईचं दूध वापरलेलं आहे. खूपच पातळ असेल तर मिल्क पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालतो, पण मी गाईचं दूध घेतले आणि मी काही मिल्क पावडर वगैरे वापरली नाही आहे. त्याच्यामध्ये जे आपलं फालुद्याचं पॅकेट होतं ना ते पूर्ण पॅकेट याच्यामध्ये टाकलं आणि खूप मस्त असा कलर याला आलेला आहे. तर चला आता याला ना 10 ते 15 मिनटं मस्त असं शिजवून घेते. आता 10 ते 15 मिनिटानंतर आहे ना, हो आली आपला फालुदाना शिजलेला आहे. याच्यामध्ये जी बारीक शेवई आहे ना ती थोडीशी खाऊन बघायची, तर छान अशी शिजते. जी खिरीच्या शेवया असतात ना त्याच शेवया असतात या. तर हे बघा असं छान शिजलेलं आहे. आता मी ना इथे गॅस बंद करून देते आणि असंच ठेवते. थंड झाल्यावर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. एक पार्सल मागवलं होतं ते रिसीव झालेलं आहे. तर आता कोणतं पार्सल आहे तुम्हाला मी दाखवते. मी तुम्हाला बोलली होती की बाथरूमसाठीच मागवलेलं आहे, तर आलं आहे ते आज. तर बघूया आपण कसं आलं आहे. उघडते का?
तर बघा हे पार्सल जे मागवलं होतं ना ते पार्सल कशासाठी होतं, जसं टूथब्रश त्याच्यानंतर फेसवॉश वगैरे आपण ठेवतो ना त्याच्यासाठी होतं. शॅम्पूची बॉटल्स वगैरे असं 2 आपल्याला हे होते बॉक्स होते आणि त्याच्यासोबत हँग करण्यासाठी 5 असे ना ट्रान्सपरंट हुक आपलं रिसीव्ह झालेले होते. तर आहे ना 159 रुपीजचं होतं हे, पण याची क्वालिटी ना आम्हाला काही आवडली नाही आणि एकदमच असे पातळ होते. त्यामुळे म्हटलं हे वेट पण घेतं की नाही, म्हणून मग मी याला ना रिटर्न करण्याचं ठरवलं. तर मला तर नाहीच आवडलं पर्सनली. तर बघा तुम्हाला दिसत असेल खूपच असं वरती ना पातळ आहे, अगदी हाताने प्रेस केलं तरी हाताने प्रेस येत होतं. त्याच्यासोबत 2 सोपकेस पण मिळाले, पण ठीक आहे आता याला रिटर्न करून घेते. गरम होते. तर बघा फालुदा झाल्यानंतर आहे ना मी पूर्ण पातेलं ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता पातेलं 1-1.5 तास ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि मी ना आईस्क्रीम घेऊन आली बघा, ग्रीन पिस्ता डायरेक्ट फॅमिली पॅक आणला आहे. आता आपल्याला ना वरतून आईस्क्रीम पण टाकायचं आहे. तर असे इथे 4 ग्लास भरले इथे बघा आमच्या चौघांसाठी आणि टेस्ट पण छान झाली आणि कलर पण खूप सुंदर आला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल बघा, मस्त आला आहे असा आणि स्मेल तर खूप छान येतो आहे. हां फोड, ओपन कर शौरू ना. आता इथे आईस्क्रीम ओपन करतोय. आता याच्यावरून आम्हाला टाकायचं आहे आईस्क्रीम. तरी शौरू चेरी आपली संपून गेली, चेरी होती घरामध्ये पण संपली. त्या दिवशी तुला दिली ना खायला, चेरी नाही चेरी टुटी फ्रुटी होती. हां संपून गेली, जाऊ दे आता. थांब मी करते, थांब. गार नाही झालं काही शौरू, डुबून जाईल. एक टॉवर उभं झाला. थोडं कमी कमी भरायला पाहिजे होतं का? नाही हे माझं आहे, हे माझं आहे. नुसतं जास्त बघतो का रे? छोट्यांना जास्त असतं. मोठ्यांनी काय पाप केलं आहे? त्याच्यात कमी झालं तर अजून टाकतो ते मामा चपचनी बस. संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजत आलेले आहे आणि मस्त असा ना चहा घेतलेला आहे. तर आतासुद्धा ना खूप सारे भांडे होते, सकाळीसुद्धा खूप सारे भांडे घासले, आता पण खूप भांडे घासले. पिठाचा डबा, आतमध्ये ट्रॉल्या साफ केलं, तिथला एक डबा, असं सर्व काही क्लिनिंग केलं आणि आता मस्तपैकी चहा घेतले, ठेवलेला चहा घेते. आता खूप गरम होते. दुपारी मस्त फालुदा वगैरे खाल्ल्यानंतर ना मी थोडा वेळ झोपली, आराम केला आणि मग 4:45 वाजता उठली, म्हणजे 4:15 झोपली आणि मग लगेच उठली अर्धा तासात आणि मग सर्व काही क्लिनिंग केली. तर चला आता चहा वगैरे घेते आणि मस्त अशी फ्रेश होते.